सतनमो आदेश गुरुजी को आदेश. शॉर्ट बट स्वीट धर्माच्या नवरात्री विशेषामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा नवदुर्गेंचा 9 दिवसांपैकी सप्तम दिवस आणि आज आपण ज्या अवताराच्या बाबतीत, ज्या दुर्गेच्या बाबतीत, ज्या शक्तीच्या बाबतीत बोलणार आहे ती दिसायला फार आणि फार वेगळी प्रकार, अगदी काळ्या रंगाची, जिच्या श्वासातून म्हणजे ती जेव्हा श्वास घेते आणि श्वास सोडते तेव्हा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वाळा निघतात आहेत, जिला त्रिनेत्र आहे आणि जी प्रचंड ऊर्जावान आहे. तिच्या अवतीभोवती सुद्धा जर तुम्ही जाल तर प्रचंड असे काळे सगळे ढग उष्मा घेऊन प्रकृतीमध्ये फिरतात आहे. तिचं नाव आहे कालरात्री. हिचं रूप अत्यंत भयंकर जरी असलं तरी हिला मूळ नाव जे आहे ना ते शुभंकरी म्हणतात बरं का. मग इतकी भयंकर दिसणारी काळ्या रंगाची, म्हणजे जिने जिव्हा बाहेर काढलेली आहे, जिच्या म्हणजे मस्तकावर त्रिनेत्र आहे, तिची माळासुद्धा विद्युल्लतेने अशी चमकते आहे, अशी कालरात्री शुभंकरी कशी असू शकते, त्याच्यात एक गमक आहे आणि ते आता आपण पाहूया. कालरात्री देवीचं 7वं स्वरूप, जिचं वाहन गाढव आहे. आता गाढव वाहन का बरं असलं पाहिजे, तर आपण गाढवाला किती जरी चिडवत असू ना तरी त्या गाढवाला काही फरक पडत नाही. कारण गाढवाची अजून एक व्याख्या अशी आहे गर्दभाची, की ते अत्यंत प्रामाणिक असं जनावर आहे बरं का. ते स्वतःची बुद्धी लावत नाही, ते आज्ञाकारी आहे. त्यामुळे आज्ञाकारी असलेल्या, युगस्थितीवर आवड असलेल्या एका साधकाची अवस्था म्हणजे तो गर्दभ आहे. कालरात्री हिचं स्थान संपूर्ण शरीरामध्ये योगाच्या दृष्टीने कुठलं, तर सहस्त्रार चक्र जे आहे, सर्वात वरचं चक्र, जिथे पोचल्यानंतर मनुष्याला, योग्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं आणि तो सिद्धीच्या पलीकडे जातो. पहा बरं का, फार महत्त्वाचं सांगतोय, तो सिद्धींच्या पलीकडे जातो. जोपर्यंत तुम्ही सिद्धीमध्ये अडकलेले आहेत तोपर्यंत तुम्ही परिपूर्ण योग स्थितीत कधीच पोहोचत नाही. आणि आज्ञाचक्रापासून म्हणजे काल आपण पाहिलं, काल जी देवी होती कात्यायनी ती आज्ञाचक्रात स्थिर होती. आज आपण सहस्त्रारात चाललो आहे. या आज्ञाचक्रामध्ये प्राप्त झालेल्या सगळ्या सिद्धी, त्या सिद्धींवर आक्रमण करून, त्या सिद्धींना मारून आपल्याला सहस्त्रारापर्यंत पोहोचायचं जर असेल तर तिथे कालरात्री या देवीचा आपल्याला अत्यंत सहकार्य मिळतं. मग कालरात्री म्हणजे कोण, तर जेव्हा जेव्हा आपण हिचं स्मरण करतो तेव्हा जेवढ्या काही दुष्ट शक्ती आहेत तेवढ्या फिअरसम म्हणजे भयरूपानी बाजूला राहतात. या सगळ्या सिद्धी, या सिद्धींनी जी काही वासना आणि आपल्या अंगावर जे आक्रमण, मनावर जे आक्रमण करायची परिस्थिती निर्माण केलेली असते, या कालरात्रीचं स्मरण, कालरात्रीचं पूजन केल्यावर या सगळ्या सिद्धी दूर जातात, बाजूला होतात. सिद्धींना बाजूला करणं, दूर करणं का बरं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला सहस्त्रारापर्यंत पोचायचं होतं. याला सहस्त्र कमलदल म्हणतात. आणि ही कालरात्री जी आहे ना, ही त्याच सहस्त्राराची देवता आहे. आता आपण पुनश्च एकदा नवलावं पाहू, ज्याच्यासाठी आपण हे नवरात्रीचं सेशन सुरू केलेलं आहे. कालरात्री म्हणजे त्या स्त्रीचं रूप आहे जी दुष्टांसोबत लढण्यासाठी स्वतःच्या स्वभावाच्या पलीकडे सुद्धा जाते. ती स्वतःच्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी कधीतरी अगदी रौद्र रूप धारण करतेच. इलाच भद्रकाली, इलाच चंडी, इलाच महाशक्ती म्हणतात. आणि जेव्हा जेव्हा एखादी स्त्री आपल्या मुलांना वाचवण्यासाठी, म्हणजे आपण पुष्कळदा कथा ऐकत असू, आमच्या परिचयामध्ये एक स्त्री आहे, बिबट्यापासून आपल्या पोराला वाचवण्यासाठी अक्षरशः ती बाई न शिकलेली, काही शिकलेली नाही, परंतु पोराचा जीव जातोय, बिबट्याने पोराला, लेकराला, आपल्या बाळाला पकडलेलं आहे म्हणून ती अक्षरशः बिबट्यासोबत भिडली. त्यावेळेस तिला स्वतःच्या जीवाची कुठेही चिंता वाटली नाही. मला तरी वाटतं की कालरात्रीचं स्वरूप हे आहे, कालरात्री ही आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या परिवारावर, आपल्या संसारावर घात होण्याचा प्रयोग होतो तेव्हा तेव्हा ती हिम्मत करून पुढे येते, प्रगट होते, तेव्हा तेव्हा ती कालरात्री असते. कदाचित ते रूप आपल्याला थोडंसं भयंकर, विदारक असं वाटत जरी असेल तरी तिच्यात मातृत्वाचा ठेवा असतो. बघा ना, आता कालरात्री काळी कुट्ट आहे बिलकुल, तिला त्रिनेत्र आहे, तिच्या नाकातून प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वाळा निघतात आहे, तिच्या आजूबाजूला प्रचंड गरमी आहे, विद्युल्लतेची माळा तिने धारण केली जरी असली तरी ती अभयंकारी आणि शुभंकरी बरं का. ती वरद देणारीच आहे. म्हणजे कुठेतरी
स्त्री असली तरी स्त्री जेव्हा कोपाला जाते, चांगल्या कामासाठी बरं का, जेव्हा एखादी स्त्री कोपाला जाते स्वतःच्या परिवाराला वाचायला, स्वतःला वाचवायला, स्वतःचं सत्व ठेवायला, जेव्हा ती गुंडांशी भिडते तेव्हा तेव्हा ती कालरात्री असते. आणि फार जास्त बोलत नाही बरं का, परंतु जेव्हा जेव्हा महिलेंवर अत्याचार होतात, जेव्हा जेव्हा तिला अबला म्हणून हिणवल्या जातं, जेव्हा जेव्हा तिचा चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तेव्हा नवरात्रीच्या या 7व्या माळेला कालरात्री देवीला मी वैयक्तिक एवढीच प्रार्थना करतो की त्या सगळ्या महिलांमध्ये या कालरात्री देवीनी प्रवेश करावा, त्या सगळ्या दुष्टशक्तींना तिने क्षणार्धात संपून टाकावं, मारून टाकावं, म्हणजे या स्त्रियांना स्वतःहून सबल होता येईल. कालरात्रीचं जे स्वरूप आहे ना, ते महिलांचं, स्त्रियांचं सबलपणाचं, लढण्याचं, लढवय्यापणाचं रूप आहे बरं का. त्यामुळे आजच्या या सप्तमीच्या दिवशी लढणाऱ्या त्या सगळ्या महिलांना, म्हणजे मी एवढंही म्हणेल बरं का, महाराष्ट्र पोलिसामध्ये जेवढ्या काही आमच्या महिला कर्मचारी आहेत, इस्पितळामध्ये जेवढे आमच्या नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, अगदी 11th अवरला इमर्जन्सी सिच्युएशन आली की त्या सगळं कंट्रोल करतात. नवे मला तर असं वाटतं की त्या निर्जाताई ज्या होत्या ना, हायजॅकिंग जेव्हा झालं होतं प्लेनचं, त्यावेळेस त्या एकट्या स्त्रीपायी कित्येक लोकांचे प्राण वाचले होते. त्यावेळेस तिने स्वतःच्या जीवाची पर्वा कुठेच केली नाही. रायगडावर स्वतःचं बाळ खाली दूध प्यायचं राहिलेलं आहे म्हणून ज्या हिरकणीने तो पूर्ण कडा पार केला, मला तर वाटतं हे सगळ्या स्त्रियांचं वर्णन करत असताना, अनाथांची माय माझी सिंधुताई माई, ह्या सगळ्या स्त्रियांचं वर्णन करत असताना मला तरी असं कुठेतरी वाटतं की कालरात्री या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे किंचितशा प्रमाणात का होईना परंतु अधिष्ठित होती. आणि म्हणून फक्त पूजा करणं, हवन करणं, मोठमोठ्यानी मंत्र म्हणणं, कुठल्या तरी यंत्राची पूजा करणं ही नवरात्री नाही, तर भगवान शंकराची शक्ती जी आहे, भगवान शंकराची जी शक्ती आहे, जिच्यामुळे संपूर्ण विश्व निर्माण होतं आणि ती भगवान शंकरांना सहाय्य करते, अशा शक्तीचं प्रत्येक स्त्रीमध्ये रूप पाहणं, तिचं पूजन करणं, तिचा सन्मान करणं ही नवरात्री आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही कालरात्री सगळ्या व्रत आणि उपासनांना रिझल्ट म्हणजेच उत्तम असं फळ देणारी आहे, ही भय दूर करणारी आहे. आणि म्हणून कालरात्रीचं नाथ संप्रदायामधलं सर्वात महत्त्वाचं स्थान जर कुठलं असेल तर ते भैरवीचं आहे. आणि हो, आपण हे विसरू पण नाही बरं का की ज्ञानदेवानी सुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तब्बल 3दा भैरवीचा उल्लेख केलेला आहे. शांभवी हा जो उल्लेख अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज करतात, शांभवी झालो म्हणून, तो शांभवी म्हणजे दुसरं कोणीच नाही तर ती भवानी, ती चंडी, महाकाली, रुद्राणीच आहे. आणि अशा या सगळ्या रूपांमध्ये अधिष्ठित असलेल्या, सगळ्या स्त्रियांमध्ये अधिष्ठित असलेल्या कालरात्रीला, कात्यायनीला, ब्रह्मचारिणीला, आपल्या चंद्रघंटेला, कुष्मांडेला, स्कंदमातेला, महागौरीला आणि सिद्धिदात्रीला आम्ही या निमित्ताने नमन करावं. आणि एक विषय आला होता की माणसाचा मणका आणि 64 योगिनी यात साम्य आहे का देवा. आता हा विषय वेगळा, याच्यावर एक वेगळं लाईव्ह घेऊ. आपल्या शरीरामध्ये जो स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड ज्याला मणका म्हणतो, त्याचा संबंध 64 योगिनींसोबत नाही, त्याचा संबंध 52 भैरवांसोबत आहे. म्हणजे अष्टभैरव प्रथम आणि त्यानंतर त्याचेच शाखा 52 भैरव, ही पूर्ण मिनिस्ट्री आहे. आणि त्याच्यासाठी पण एक वेगळं सेशन घेऊया. आणि 64 योगिनीचा संबंध तुमच्या शरीरामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या 9 नाड्या आणि त्यांच्या विभागशः अशा एकूण 64 पेशींशी, नाड्यांशी रिलेटेड आहे. त्यामुळे हे सुद्धा एक फार सुंदर शास्त्र आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला भैरव तंत्र वाचावं लागतं. थोडा बहुत उल्लेख रुद्रयामल तंत्रामध्ये सुद्धा येतो, ताडक संहितेमध्ये सुद्धा येतो, परंतु आपण यावर एक वेगळं सेशन घेऊ. आजच्या निमित्ताने देवी कालरात्रीला आपण आदेश करूया. त्या सगळ्याच्या सगळ्या हिम्मतवान महिलांना आपण प्रणाम करूया, ज्यांनी आपला परिवार, ज्यांनी माणुसकी वाचवण्यासाठी मेहनत केलेली आहे. आणि हो, खरंच आहे बरं का, सर्वात मोठा योद्धा जर या जगात कोणी असेल तर ती आई असते, हे मान्य करावं लागेल. जरी तो पिक्चरचा डायलॉग आहे ना, माझं म्हणणं आहे पिक्चरचा डायलॉग आहे, तरी त्याच्यातून जर काही चांगला आणि पवित्र संदेश मिळाला आहे तो आपण अंगीकारून घेऊया. त्यामुळे या
माता कालरात्रीला आपल्या सर्वांसमवेत मी आदेश करतो, नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आदेश.